त्यावेळी एक गोष्ट समजली पाहिजे की एवढ्या उन्हामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने लोक इथं हजर झाले, तर प्रणितीताईंचा विजय हा निश्चित ठरलेला आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज आपल्यासोबत आलेले आहेत। या ठिकाणी प्रणिती शिंदे आणि शक्ती प्रदर्शन केलेलं आहे। आपण जाणून घ्या नेमकं काय आज तुम्ही फॉर्म भरला आहात, काय भावना आहे? राहिलेली आहे। मधल्या काळामध्ये या ठिकाणी खोटं बोलून सत्ता घेण्याचा प्रयत्न करून सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला जी आडकाठी निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपने जो केला, त्याचं उत्तर आता जनता या ठिकाणी देते आहे। आणि जनता जेव्हा देत आहे तर त्यावेळी एक गोष्ट समजली पाहिजे की एवढ्या उन्हामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने लोक इथं हजर झाले, तर प्रणितीताईंचा विजय हा निश्चित ठरलेला आहे, हे आपल्याला स्पष्ट होतं। देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आले होते आणि त्यांनी असं म्हटलं की काँग्रेसचं इंजिन आणखीन कोण आहे ते माहिती नाहीये। सुशीलकुमार शिंदे इंजिन होते, परत त्यांनी प्रणिती शिंदेला इंजिन केलं। मात्र भाजपमध्ये आपण जर बघितलं तर नरेंद्र मोदी यांचं एकच इंजिन आहे आणि बाकी जे आहेत ते सगळे त्यांना लागलेले डबे आहेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणत होते। नरेंद्र मोदीचं इंजिन फेल झालेलं आहे। 10 वर्षात त्यांनी जो सत्तेचा दुरुपयोग केला आणि ते भ्रष्टाचाराचा सरदार झाले आणि या देशाच्या संविधानिक व्यवस्था संपवली, त्यामुळे ते नापास झालेलं इंजिन आहे। आता या देशाला पुढे नेण्याचं एकमेव इंजिन आहे ते राहुल गांधी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।